श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मागील अध्यायामध्ये आपण धर्मवर्धन राजाने रेणुका मातेला सुवर्णदान केल्याची कथा ऐकली। त्यापुढे या पुढील अध्यायामध्ये कथा वर्णन केली जात आहे। सगळे मंत्री लोक रेणुका मातेला घरापर्यंत सोडण्यासाठी आले। सगळ्या मंत्री लोकांनी सोनं आणलं, तराजू आणला, तांदळाचा दाणा आणला आणि ऋषींना जमदग्नी ऋषींना तिथं समर्पित केला। मग जमदग्नी ऋषीने ते सगळं सोनं रेणुका मातेला दिलं आणि म्हणाले, रेणुके, एवढे सगळे अलंकार, हे सगळं सोनं तू परिधान केल्यानंतर आता तरी तुझी इच्छा पूर्ण होईल ना? रेणुकेनं आपलं मान खाली घातली। तिला पश्चाताप झाला। रेणुकेचा गर्व दूर झाला आणि रेणुका माता आता आपल्या नवऱ्याची सेवा करू लागली। इकडे रेणुका मातेचा संसार सुखानं चालू होता। एक दिवस जमदग्नी ऋषीला पूजा करायची होती, म्हणून रेणुका माता नदीचं पाणी आणण्यासाठी निघाली आणि तिने सापाची चुंबळ तयार केली, मातीचा घागर तयार केला। नेहमीप्रमाणे तिने पाणी आणून नवऱ्याला सुद्धा पूजेसाठी पाणी दिलं आणि नवऱ्याच्या पायाचं तीर्थ सुद्धा तिने सेवन केलं। त्याच वेळेला इकडे कार्तवीर्यार्जुन राजाला ही बातमी कळली। जमदग्नी ऋषीचं ते वाढतं पुण्य आणि ती कीर्ती कार्तवीर्यार्जुन राजाच्या कानावरती पडली। मग त्याच ऋषींचा व्रतभंग करण्याचा दुष्ट बेत या कार्तवीर्यार्जुन राजाने आखला। मग त्यावेळेस कार्तवीर्यार्जुन राजाने काही ऋषींना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना आज्ञा दिली, ऋषी मुनी हो, तुम्ही सगळेजण साधू स्वरूप धारण करून त्या जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये जा। त्यांचं व्रत कशाने भंग होईल हे महिनाभर तुम्ही तिथे थांबून अभ्यासा, जेणेकरून जमदग्नी ऋषीची ताकद आपल्याला कमी करायची आहे। कार्तवीर्यार्जुन राजाने अनेक ऋषीमुनी जमदग्नींच्या आश्रमात पाठवले। ते दुष्ट ऋषीमुनी साधूच्या आणि कपटी रूपामध्ये जमदग्नी ऋषीकडे आले आणि हात जोडून विनंती केली, गुरु महाराज, काही दिवस आम्हाला तुमची सेवा करायची आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमच्या आश्रमात राहण्याची परवानगी देताल? जमदग्नी ऋषीने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले आणि लक्षामध्ये आले की माझं व्रत भंग करण्यासाठी हे इथे आलेले आहेत। तरीही जमदग्नी ऋषी काही बोलले नाही आणि सांगितलं, त्या जागी तुम्ही स्थानापन्न व्हा आणि तिथे बसून सेवा करा। ही बातमी आतमध्ये रेणुका मातेला कळल्यानंतर रेणुका माता संतापली आणि मग माता रेणुकेनं सगळ्या ऋषींना एका गुफेमध्ये त्यांना घालून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदिस्त केलं। ही बातमी सगळ्या ऋषीमुनींना कळली। त्यावेळेला अनेक राजे लोक भयग्रस्त झाले। कार्तवीर्यार्जुन राजा सुद्धा चळचळ कापू लागला, काय ही शक्ती! त्यानंतर इकडे परशुराम आपल्या आई वडिलाची आज्ञा घेऊन कैलास पर्वतावर महादेवाचं तप करण्यासाठी गेलेला होता। कैलास पर्वतावर परशुरामाने महादेवाचं कठीण तप केलं आणि पार्वतीकडून अंबिका अस्त्र याची प्राप्ती करून घेतली आणि आनंदाच्या भरात परशुराम आपल्या मात्या पित्याकडे आले। अशा प्रकारे सर्वत्र ठिकाणी आनंदी आनंद असताना एक दिवस दुष्ट क्षत्रिय राजे लोकांनी ऋषी मुनींच्या छळासाठी मोहीम चालवलेली होती। सगळे ऋषीमुनी त्रस्त झाले होते, दुष्ट राजे लोक होते त्यामुळे। म्हणून ही बातमी जमदग्नी ऋषीला अनेक ऋषीमुनींनी येऊन सांगितली आणि सगळे ऋषी म्हणतात, गुरु महाराज, आम्हाला क्षमा करा, आम्हाला वाचवा, हे दुष्ट राजे लोक आमचा छळ करत आहेत। ती बातमी ऐकल्यानंतर जमदग्नी ऋषी संतापले। त्यांनी आपले लाल नेत्र केले आणि त्यांच्या डोळ्यातून एक प्रकारे तेज बाहेर पडू लागलं। ते तेज इतकं कठीण आणि उष्ण होतं की त्या ठिकाणावरील, त्या पर्वतावरील सगळे झाडं जळून गेले। नद्यांचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी आटून गेलं। सर्वत्र ठिकाणी
पाण्याचा थेंबही दिसत नव्हता. हाहाकार माजलेला होता. सगळ्या देवांनी वरुण देवतेला आज्ञा दिली, तुम्ही पाऊस पाडा. वरुणाने पाऊस पाडला आणि पाऊस पाडल्यानंतर ही भूमिमाता शांत झाली. आत्ताशी जमदग्नी ऋषींचं तेज सगळ्यांना कळून आलं. सगळे क्षत्रिय शांत झाले आणि आता सगळ्या क्षत्रियांनी ठरवलं, आपण गुप्त रूपानं हे कार्य करूयात. इकडे परशुरामाने परत आपल्या आई वडिलाची आज्ञा घेतली आणि परशुराम कैलास पर्वतावरती माता पार्वती आणि परमेश्वराच्या सानिध्य राहू लागले. इकडे जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये रेणुका माता, जमदग्नी ऋषी हे सुखाने संसार करत होते. अनेक ऋषीमुनी आले आणि सगळ्यांनी जमदग्नीची सेवा चालू केली. त्याच वेळेला माता रेणुका मलापहारी नदीचे पाणी आणण्यासाठी निघाली. तिने सापाची चुंबळ तयार केली, मातीचा माठ आपल्या हातात घेतला आणि ती नदीच्या जवळ आली आणि पाहते तर काय, चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्नीसोबत जलक्रीडा करत होता. ते रेणुका देवीने पाहिले. तेव्हा आपणही आपल्या पती समवेत अशीच जलक्रीडा करावी अशी इच्छा रेणुका देवीच्या मनात उत्पन्न झाली. पण त्या थोडा वेळ तेथेच उभ्या राहिल्या व त्यांनी आपल्या रेणुका देवीने आपल्या मनाला उपदेश केला, हे मूर्ख म्हणा, मी ऋषी पत्नी असल्यामुळे या गंधर्वासारखे आचरण करणे हा माझा धर्म नाही. आज असा दुर्घट प्रसंग काय म्हणून माझ्यावरती आला. असे म्हणून आपल्या चंचल मनास उपदेश करून रेणुका देवी पश्चाताप पावली व दुसरीकडे जाऊन तिने नदीत स्नान केले आणि आपले वस्त्र नेसून चुंबळ करण्याकरिता तेथे असलेला साप तिने धरला. पण प्रसंग असा झाला, तो सापच हाती लागला नाही, तो त्या ठिकाणी गुप्त झाला. माठ सुद्धा एकंदरीत मातीमध्ये लुप्त झाला. त्यामुळे रेणुका देवीच्या लक्षात आलं, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. माझा नवरा मला आता शाप दिल्याशिवाय राहणार नाही. यामुळे रेणुका देवीची मनोव्यथा वाढली. तरीही आपले समाधान आपणच करून तिने चिखलाची घागर तयार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण ते सुद्धा साध्य होईना. त्यावर शिवशिवा, आज असे होण्याचे मुख्य कारण माझं चंचल स्वभाव आणि मनच आहे. आता माझा नवरा माझ्यावरती क्रोधिष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही. रेणुका देवी गडबडीने ऋषी सन्निध आल्या. त्यावर जमदग्नी ऋषी म्हणाले, रेणुके, दररोज पाणी आणतेस, पण आज का नाही? त्यावेळेस नम्रतेने रेणुका मातेनं हात जोडून सांगितलं की पतिराज, आज माझे मन चंचल होऊन भ्रांत झाले. चित्ररथ गंधर्वाचे दर्शन झाले वगैरे सर्व काही हकीकत सांगून साश्रुनयनांनी अधोमुख अशी रेणुका देवी राहिली. त्यावेळेस जमदग्नी ऋषी संतापले आणि ते म्हणाले, हे दुष्टे, आज माझ्या या आश्रमास तू अत्यंत मलिन केले आहे. भरताच स्त्री कृतम पापम या वाक्याप्रमाणे तू इथे राहू नकोस. जर तू राहशील तर मी तुला जाळून भस्म करून टाकेल. हे पतीचे बोलणे ऐकून पतीच्या क्रोधाच्या ज्वाला सहन न होऊन रेणुका देवीने आपला मलिन देह नाश करून टाकण्याच्या उद्देशाने ती अरण्यामध्ये आली. एका वटवृक्षाखाली बसली आणि त्याच वेळेला ती स्वतःचा धिक्कार करू लागली. रेणुका माता वटवृक्षाच्या छायेखाली बसली. तिला झोप आली आणि त्याच वेळेस तिच्या स्वप्नात 2 शिवयोगी सिद्ध येऊन तिला म्हणाल्या, देवी, येथे येऊन तू असे दुःख करू नकोस. तू याच समोरच्या सरोवरामध्ये स्नान कर, म्हणजे तुझे सगळे काही पापे दूर होईल. असे सांगून ते 2 ऋषी गुप्त होणार. त्याच वेळेस स्वप्नामध्ये रेणुका माता म्हटली, आपण कोण आहात? त्यावेळेस ते 2 महात्मे म्हटले, हे देवी, आम्ही एकनाथ आणि जोगीनाथ म्हणून इथं सिद्ध आहोत. इथे जवळच पर्णकुटीमध्ये राहतो. त्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे तू स्नान कर. हे वस्त्र तुझ्या समोर ठेवतो, ते वस्त्र परिधान कर, म्हणजे तुझे सगळे काही पापे दूर होतील. रेणुका मातेने
ते सर्व काही ऐकले आणि तिने डोळे उघडून पाहिले तर हे स्वप्न होते. पण ते स्वप्न लक्षामध्ये राहिले. रेणुका मातेनं त्याच वेळेला जवळच्या सरोवरामध्ये जाऊन स्नान करून ते वस्त्र परिधान केल्यानंतर प्रकार असा झाला की तिच्या अंगावरती एक प्रकारे कांती आणि तेज प्राप्त झालं. रेणुका मातेचं सगळं पाप धुतल्या गेलं. मग रेणुका मातेनं शिवलिंगाची पूजा केली आणि ती त्या 2 सिद्धांच्या आश्रमामध्ये जाऊन म्हणाली, गुरुवर्य, माझ्या पतीने दिलेल्या शापापासून माझा उद्धार करा. अशा रेणुका देवीने हात जोडून प्रार्थना केली. त्यावर ते 2 महात्मे म्हणाले, सिद्ध म्हणाले, देवी, तू त्याप्रमाणे 3 दिवस या सरोवरामध्ये स्नान कर. तुझे सर्व काही पाप दूर होऊन तुला कायमस्वरूपी सुवासिनीचं पद मिळेल आणि तू जगदवंद्यही होशील. मग सिद्धांनी सांगितल्याप्रमाणे रेणुका मातेने सर्व काही व्रत आचरून आपलं सगळं पाप दूर करून ती आपल्या नवऱ्याच्या दर्शनास घरी निघाली. पण जमदग्नी ऋषींनी तिला पाहिल्यानंतर ते संतापले. हे पापे, परत आलीस तू माझ्याकडे? जमदग्नी ऋषींनी आपल्या 4 मुलांना आज्ञा दिली. वसु, विश्वावसु, बृहद्भान आणि बृहत्कण्व या आपल्या 4 पुत्रांना बोलावून ते म्हणाले, या क्रूर चांडाळ अशा स्त्रीचे डोके उडवा. ही चांडाळीन आपल्या आश्रमात राहून काही उपयोगाची नाही. असे संतापाने डोळ्यातून अग्नीच्या ठिणग्या टाकीत त्यांनी सांगितले. पण ते पुत्र तसे एकीकडे उभे राहिले. त्यावर ते पुत्र त्यांना म्हणाले, पित्यापेक्षाही 100 पटीने माता श्रेष्ठ आहे बाबा. हे श्रुती वाक्य आहे. मुलांचे बोलणे ऐकून संतापले जमदग्नी ऋषी. जमदग्नी ऋषीने आपल्या मुलांकडे रागाने पाहिले. त्यावेळेस 4ची 4ही मुलं त्या ठिकाणी मूर्छित झाले, बेशुद्ध झाले. रेणुका माता आपल्या पुत्र वात्सल्याने त्यांच्या जवळ येऊन अत्यंत दुःख करू लागली. ही दुःखद घटना व भीषण परिस्थिती पाहून तेथे असलेले सगळे ऋषीमुनी घाबरले. इकडे जमदग्नीने कैलासाकडे हात करून रामभद्र अशी हाक मारली. त्याबरोबर परशुराम हे धावत आले. परशुरामाला दुसरं नाव रामभद्र आहे. परशुराम काही क्षणातच आपल्या वडिलाच्या समोर उभे राहिले आणि परशुराम आलेला पाहून दुःखरहित असलेली रेणुका एकदम चटकन दिशेने उठली आणि आपल्या परशुरामाकडे तोंडाकडे पाहू लागली. तेव्हा जमदग्नी आपल्या परशुरामाला म्हणाले, हे परशुरामा, तुझ्या आईचा शिरच्छेद कर, अशी तुझ्या वडिलाची म्हणजे माझी आज्ञा आहे. मग परशुरामाने आपल्या वडिलाची आज्ञा मानून आपल्या जवळचं अंबिका अस्त्र फक्त रेणुकेच्या शिरास स्पर्श केला. त्याबरोबर देवी जमिनीवरती पडली. इकडे जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणाले, पुत्रा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे. त्यावेळेस परशुराम म्हणतात, माझी माता आणि माझे 4ही भाऊ हे जिवंत झाले पाहिजे, एवढाच मला आशीर्वाद द्या. त्यावेळेस जमदग्नी ऋषी म्हणतात, ठीक आहे. हातामध्ये पाणी घेतलं जमदग्नी ऋषीनं आणि मुलांच्या अंगावरती शिंपडल्यानंतर 4ही मुलं उठून बसले. रेणुका माता सुद्धा उठून बसली आणि आपल्या मुलांना हृदयाशी घेऊन तिने आपल्या मुलांवर प्रेमाने आलिंगन देऊन चुंबने घ्यायला सुरुवात केली. मग परशुरामाने आपल्या आईला आणि आपल्या 4 भावंडांना जिवंत केले. रेणुका माता जिवंत झाली ही बातमी सगळ्या देवांना कळली. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. अशा प्रकारे जमदग्नी ऋषी आपल्या रेणुका या पत्नीला म्हणतात, हे रेणुके, तुझ्यावरती मी कोप केला त्याचं कारण माझ्यात असलेली क्रोध देवी. मी तिला आज्ञा देतो आता. जमदग्नी ऋषीने क्रोध देवीला आज्ञा दिली, आजपासून तू माझ्या शरीरामध्ये वास करू नकोस. त्याच वेळेस ऋषींनी आपल्या जवळ असलेला क्रोध त्या ठिकाणी फेकून दिला. याच ठिकाणी हा 4था अध्याय पूर्ण होतोय. जगदंबा माता की जय. रेणुका माता की जय.